येऊन बसली रे ते म्हणते थकला आता पनू म्हणते मला मागं पाहून पाहून थकला म्हणते आता अरे कुठे आहे ते परस राहू दे का घरी मग परस राहू दे ते प्रयासचे पुस्तक घे त्याला 10वीचे पुस्तक घ्यायचे आहेत ना हो पुस्तक सगळे काढले निवडून पा काही नाहीत ना आता याच्यात हे बा ते बाकीचे आता मग हो आता रांजो नाही तर मला पाया रांजो हे कितीचे आहेत वा 400 2 वाजून गेले काही सांगताय सामान चला मित्रांनो बाय बाय नाही हाय 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 आता आम्ही चाललो शॉपिंग करायला हे पाकिट या पाकिट उलचकच पाकिट आहे उलच्याकच पाकिटात पैसे आहेत शॉपिंग लय मोठी करायला लागते शॉपिंगला आमच्या बरोबर येऊ राहिलं हे एक लेकरू आणि हे एक लेकरू हे आम्ही चाललो आता शाळेची शॉपिंग करायला काय काय पाहिजे कोणाकोणाला चला लवकर आज तुला ते मी गिफ्ट दिलाय काय दिलं गिफ्ट मला तू ना ओके कोणचं हो हो हे पहा मित्रांनो आमचा पनू दादा माहिती आहे का जत्रेत गेला होता कोण्या गावाला गेलता रे जत्रेत तू गुणवंत बाबाच्या यायला गेलता गुणवंत बाबाच्या काय काय लाखनवाडीला नव्हता गेलता नाही चांदुरले हा ऐक मी कोणचा देव आहे चांदुरले लाईने महाराजच्या जत्रेत गेलता तो त्यावेळेस माहितीये का पनून मला एक गिफ्ट आणलं होतं काय म्हणे मम्मी तू पैसे म्हणे घरात कुठे पण पप्पाने दिले की अशी ठेवून देत राहतात या डब्यात ठेवतं काही त्या डब्यात ठेवतं कुठे ठेवत राहतं म्हणे त्याच्यासाठी त्यानं मला गिफ्ट म्हणून हे आणलं होतं त्याच्या पसंत पाक असं वाटते तर आता त्यानं गिफ्ट आणलं होतं म्हणून तो सांगून राहिला म्हणते मम्मी हे पाकिट मीनच आणलं होतं म्हणजे तुला गिटाळ्या तोंडाच्या आता चिंगम खाऊ राहिला आहे की नाही आता चिटकत असते ना ते चला चला चलो बाय ओ दरवाजा तर लावून घ्या हा घरून कुठे जाऊ नको घरी राहू राहिला ना तू हा जाऊ नको कुठे घरीच थांब जो हा रोहन घरीच आता आम्ही चाललो पाणीपुरी आम्ही चाललो आता अकोल्याला पाणीपुरीच्या मागचं बोर्ड वाचलं मी आपलं ते दरवाजा चला तर बघा मित्रांनो यूट्यूब फॅमिली आमचं गाव पा किती मस्त दिसून राहिलं ना हिरवगार झालं गाव मस्त 2 पाण्यात असतं गावाचा नकाशाच बदलला ना हो हिरवगार गाव झालं मस्त हरभरं आणि हे आहे आमच्या गावातलं लखमाजी महाराजांचं मस्त मंदिर प्रसिद्ध मंदिर आमच्या गावचं आहे आणि पा गाव किती मस्त वाटू राहिलं ना ग्रामीण भाग एकदम खास वाटते गाव मस्तपैकी आता आम्ही पोहोचलो अकोल्यामध्ये मुलांच्या शाळेची शॉपिंग करण्यासाठी पूर्ण जिकडे जा तिकडे गर्दीच गर्दी पुस्तकासाठी गर्दी रजिस्टरसाठी गर्दी लेटरसाठी गर्दी पेनासाठी गर्दी पेन्सिलसाठी गर्दी दप्तरासाठी गर्दी गर्दीच गर्दी जिकडे जा तिकडे गर्दीच गर्दी आता इथं घेतले आम्ही प्रयासाठी पुस्तकं घेतले रजिस्टर घेतले त्याचबरोबर पनू रोहनसाठी नोटबुक घेतले आणखी खूप सारं सामान घेतलं इथं म्हणजे डायजेस्ट वगैरे सगळं शाळेचं मुलांचं सामान इथंच घेतलं दरवर्षी आम्ही इथंच घेत असतो म्हणा मुलांचं शाळेचं सामान आणि हे आहे आमच्या अकोल्यातला
चूचू बाजार. चूचू बाजारमध्ये आलो आम्ही मुलांचं सामान घेण्यासाठी. आता बुक रजिस्टर नोटबुक्स तर झाले म्हणा घेणं, पण आता बाकीची पण खरेदी आहे जे ते कराच लागणार ना. जसं की पाण्याचे बॉटल्स झाल्या, मुलांच्या टिफिन बॉक्स झाले, कंपोस्ट झाले, आणखी भरपूर खरेदी आहे. हो काही विचार नाही करायला लागत, खरेदी लय मोठी करायला लागते. पटकन घे. बरं येऊ द्या त्याला बाहेर. हे घ्या उचलून ठेवले हातात. चल ये बाहेर. हां चावी काढून घेतली. ये बाहेर. तर बघा मित्रांनो, सर्वात आधी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे कटिंग कशी वाटली पनूची. हे पोट्ट ना लय अबत आहे हो, लय अबत आहे. तुम्हाला काय सांगू, पैसे घेऊन जाते आणि काही पण अर्धी चाटी करून येते. काम ना धंदा, त्याच्या पप्पाचे पण बोलणे खाते. अशी बॉटल पाहिजे का? हे पप्पाच्या जवळ दे. 180 रुपयाची सॅलो कंपनीची. त्याच्या शाळेत अशा अजिबातही अशा कटिंग चालत नाहीत, कट मारलेले चालत नाहीत. याला दरवेळेस मी सांगते की पनू अशी कटिंग करू नको बाळा, साधी कटिंग करून ये. आमचा पनू दादा जाते आणि काट मारून येते, काही मारून येत राहते. आता सुट्ट्या होत्या म्हणून चाललं होतं कट गिट मारणं, पण आता शाळा चालू झाली. शाळेमध्ये गेटच्या आत घेतच नाहीत. आता त्याला लागू राहिली भीती. कटिंग तर करून आला, कट मारून तर आला, पण आता भीती वाटू राहिली. आता म्हणते मम्मी मी ना मार्कर पेन लावून जात जाईन म्हणते शाळेमध्ये. आता बाई तर घेऊन राहिलो आम्ही. कंपोस्ट घेतली मुलांसाठी. हे मी थोडंफार कटलरीचं सामान पण घेतलं. मला जे कटलरीचं सामान घ्यायचं होतं ते थोडंफार कटलरीचं सामान घेतलं मी. त्याच्यानंतर पनूले मला भूक लागली होती, मग आम्ही थोडंफार चाटपुरी खाल्ली थोडीशी. पनू भाऊ लागली होती भूक, म्हणे मम्मी भूक लागली आता. म्हटलं बरं खाय मग कचोरी. आता पनू खवराला कचोरी. त्याचबरोबर आता काही सवाऱ्या घेतल्या. आम्ही निघालो आता घरी. संध्याकाळ झाली. हां सांग, कोणचं कंपास घेऊन राहिला तू? सेम आहेत ते दोन्ही पण. तुला ये म्हटलं, तू आला नाही. तयारी केल्यावर घरी जायला. सेम आहे रे सामान, पण आतमध्ये एवढी दुसरी पप्पा अंदरे पण सामान सारखंच आहे ना. हट रे बाबू, मला बजायला जागा दे रे बापा. काढावं डबे. हाय झालं की चहा पाणी? आता सगळ्याचं सांगा बरं. आमचं तर चहा पाणी पण राहिलं आणि सगळंच राहिलं. आता सध्याच घरी पोहोचलो आम्ही. हे सामान घेऊन शाळेत सामान आणलं मुलांसाठी. हे आणलं प्रयाससाठी, पुस्तकाचा सेट आणला. त्याबरोबर हे बॉटल आणल्या. हे 2 हे 3 शेती हे 3 बॉटल आणल्या. आणखी हे 3 बॉटल आणल्या. प्रयासाठी टिफिन बॉक्स आणला. स्टीलचा पाहिजे म्हणे मम्मी, प्लास्टिकचा नाही पाहिजे, फायबरचा नाही पाहिजे, स्टीलचा. त्यासाठी टिफिन बॉक्स आणला. हा रोहनसाठी आणला. हा पनूचा कंपोस्ट. पहिले म्हणे लाईटिंगचा पाहिजे, कॅल्क्युलेटरचा पाहिजे, आणि एवढं फिरल्यानंतर मग हा सामानाचा पाहिजे म्हणे. हा असा वाला पाहिजे. मग हा घेतला कंपोस्ट. त्यानंतर हा प्रयासाठी कंपोस्ट घेतला. सामान आहे, सर्व सामान आहे याच्यामध्ये. पण पेनाची पाकिटं घेतली, भाऊन काढली यातले पेनं. पेनाची पाकिटं पण आणली. आणखी हे लेटरचा शर्ट आणला. बापरे बाप. प्रयासाठी रजिस्टरचा शर्ट. आणखी काय काय आणलं रे? आणखी मोठं पैसे आणलं, लय मोठं सामान आणलं. पूर्ण होते नव्हते पैसे सगळे गमावले आम्ही ना. आणि घरी आलो आता पैसे गमावून. तुझी दाजीबागाची पाहून राहिले. चला तर बाय यूट्यूब फॅमिली. आता करा तुम्ही पण चहा पाणी. झालं नसेल तर चहा पाणी करा, स्वयंपाक करा, जेवण खाणं करा. रात्री 9 वाजता लाईव्हमध्ये या. हां आता आम्ही पण चहा पाणी करतो. थकलो लय, दिवसभर फिरलो इकडे तिकडे.